रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी कशार्थ तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम श्रीराम थोडासा ऐसा इफेक्ट कमी करा माझ्या बाईचा रंगी रंगे रे श्री रंगे 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 काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे काय फुललासी पतंगे काय फुललासी पतंगे काय फुललासी पतंगे काय फुललासी पतंगे शरीर जायाची ठेवणे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झणे 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 नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा 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 शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे
ठेवणे शरीर जायाचे ठेवणे अभिलाष जने दर्शी अभिलाष जने दर्शी अभिलाष जणे दर्शी अभिलाष जणे दर्शी अभिलाष जणे दर्शी अभिलाष जणे विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये रंगी रंगे 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 रंगी रंगे श्रीरंगे काय उदास पतंगे शरीर जाया ठेवणी धरिसी अभिलाष जणी नोहे तुझा परिवार द्रव्यदारा क्षण भंगूर शरीर जाया ठेवणी धरिसी अभिलाष जणी अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाची ठेवणी धरिसी अभिलाष जणी पांडुरंगा
कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवमोजपुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलभवनभमंगलहारी द्रवो सुरशरताशर बिहारी सिया रामवय समजर जाणी करहु प्रणाम चुरी पाणी जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तिची मंगळ श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता मस्तक शरीराचे तेवढे धरिसे अभिलाष जणी आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहोत. या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र देवनदी अमृतवाहिनी इंद्रायणीच्या तटावर असणारे श्री क्षेत्र देहू ते देहू क्षेत्रातील महान संत महाविष्णूच्या अवतार प्रत्यक्ष वैराग्य मूर्ती विश्वसंत जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा गोड उपदेश पर अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला अजून थोडासा कमी करा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संसाराचा रंग हा उतरणारा रंग आहे आणि म्हणून उतरणाऱ्या रंगावर रंगण्यापेक्षा अविनाशी परमात्म्याच्या रंगामध्ये तुम्ही रंगा. शरीर एक दिवशी जाणार आहे म्हणून त्याचा अभिलाष तुम्ही धरू नका. डोळ्याने दिसणारा प्रत्येक पदार्थ दिसायला खरा असला तरी मात्र तो सगळा पसारा जगताचा क्षणभंगूर आहे. म्हणून जीवनामध्ये तुम्ही काय करा, भगवान श्री परमात्म्याचं चिंतन करा, कारण तो अंतकालीचा सोय असं या चिंतनामध्ये अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी प्रतिपादन केलेलं आहे. आपल्या सर्वांसाठी तुकाराम महाराजांचा अभंग जर नवीन असला तरी गाथेतला जुनाच अभंग आहे. कधी कधी लोक म्हणतात ना की अभंग महाराज नवीन काढला म्हणून. अभंग नवीन नसून हा गाथेतला जुनाच अभंग आहे. 350 वर्षापूर्वीचाच अभंग आहे. पण आपण तिथपर्यंत न पोहोचल्यामुळे आपल्याला तो अभंग नवीन वाटत असतो. कधी कधी एखाद्या महाराजांचं कीर्तन जर नाही कळलं तर लोक म्हणतात कीर्तन खूप कठीण केलं त्यांनी. एखादा ग्रंथ जर नाही समजला लोक म्हणतात ग्रंथ कठीण आहे. पण ग्रंथ कठीण आहे, कीर्तन कठीण आहे, अवघड आहे असं म्हणण्यापेक्षा आमचं ज्ञान कमी आहे असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी तुकोबारायांचा हा अभंग अतिशय प्रासादिक अभंग आहे. या अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी अगदी 2 शब्दात परिहार देतो. खरं तर कार्यक्रमाला सुरुवात करायला विलंब झालेला आहे. कीर्तनाची नियोजित वेळ छापलेली 10 ते 12 आणि मी आपल्या गावात पोहोचलो 9:30 वाजता. पण मी आल्यानंतर कीर्तन जवळजवळ 1-1.25 तास उशिरा सुरू झाला असल्या कारणाने थोडीशी कीर्तनाची वेळ वाढण्याची शक्यता आहे. चालेल तुम्हाला सर्वांना? मला उलट तुमच्यापेक्षा जास्त घाई आहे. मुंबईला मला 6:30 वाजता कीर्तन आहे आज चतुर्थीच्या निमित्ताने. जास्त काही लांबवत नाही, 10-15 मिनिटं कीर्तन वाढू शकतं. चालेल ना? आता सांगा, नाही तर म्हणजे 12च्या आतमध्ये पूर्ण करायला. या ठिकाणी आजची सेवा ही नैमित्तिक सेवा आहे. आज ज्यांच्या निमित्ताने आजची ही सेवा आहे त्या कैलासवासी सौभाग्यवती वत्सलाबाई विश्वनाथ दरेकर या माऊलीचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे, वर्षश्राद्ध आहे. आणि अतिशय कृतज्ञता भावनेने त्यांच्या मुलांनी त्यांच्या कुटुंबियांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणून त्या कुटुंबाला माझ्याकडून मी शतशः धन्यवाद देतो.
त्यांचे पती आहेत, त्यांचे पती, त्यांची मुलं, त्यांच्या मुली, त्यांच्या सुना, त्यांची नातवंड, सर्वांना माझ्याकडून शतशः धन्यवाद. इथं येण्याचा योग आपल्या गावामध्ये प्राप्त झाला मला खरं म्हणजे तर या कोल्हे परिवाराकडून. हा कसला धूळ आला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या कोल्हे बंधूंच्यामुळे इथे येण्याचा योग आला. आता ज्यांची साऊंड सिस्टम आहे ते मौनगिरी साऊंड सिस्टमवाले जवळजवळ 2004 पासून माझ्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रात कुठेही कीर्तन असेल, प्रवचन असेल, भागवत कथा असेल, रामकथा असेल, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा असेल तरी माझी सिस्टम ही कोल्हेंचीच असते. आणि त्यामुळे त्या कोल्हेंच्या माध्यमातून दुसऱ्या एका कोल्ह्यांचा परिचय झाला, तो म्हणजे भूषण कोल्हे. आणि आज भूषण कोल्हेनी अगदी मनमिळावू स्वभाव विचारायचा, मोकळा स्वभाव. दररोज फोन करून बाबा तुम्ही जेवले का, बाबा तुम्ही झोपले का, बाबा तुम्ही प्रवासात आहात का, असा मनमिळावू स्वभाव विचारा भूषणचा. आणि त्या भूषणच्या माध्यमातून इथं कीर्तनाचा हा योग आला. कशी माणसांची साखळी तयार होती पहा. तसं मी नवनाथ बुवांचं नाव खूप वर्षापासून ऐकून आहे, बऱ्याच वर्षापासून. एकदा तुम्ही गायला होती वेसला आणि तिथं मी वेसला आलो होतो कार्यक्रमाला, बरं का. मी कीर्तनात येऊन बसलो होतो समोर आणि तुम्ही त्या ठिकाणी गात होते. संतोष बुवाचा सुद्धा माझा जुना परिचय आहे. तुम्ही सुद्धा मुंबईमध्ये कार्यक्रमाला असल्यामुळे मला चांगल्या प्रकारे ओळखीत आहात. अतिशय वारकरी संप्रदायातील सुज्ञ मंडळी टाळ घेऊन उभी आहे. मृदंग वारकरी संप्रदायातला तज्ज्ञ वाजवणार आहे. आणि तुमच्यासारखे सर्वज्ञ श्रोते माझ्यासमोर बसलेले आहेत. तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी अतिशय सर्वज्ञ श्रोते माझ्यासमोर बसलेले आहेत. मोलाचं चिंतन आपल्या सर्वांना सांगतो. माणसाच्या जीवनामध्ये माणसाचा माणूसपणा सिद्ध करण्यासाठी काही गोष्टीची अत्यंत गरज आहे. आणि त्या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये नसतील तर त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही. म्हणजे माणसाचा माणूसपणा केवळ आकाराने सिद्ध होत नाही, तर माणसाचा माणूसपणा सिद्ध होण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये काही गोष्टीची आवश्यकता आहे. थोडंसं लक्ष द्या. मग कशाची गरज आहे तर माणसाच्या जीवनामध्ये तपाची गरज आहे. ज्याच्या जीवनामध्ये तप नाही त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही. बरं, आता काही लोक म्हणतील तप करायचं म्हणजे तप करणं काही सोपं आहे का. मग तप करणं सोपं नाही असं जरी तुम्ही म्हणत असला तरी श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताने तुम्हाला जमेल असं तप सांगितलेलं आहे. जगाच्या पाठीवरती असा एकच ग्रंथ आहे भगवद्गीता की जागतिक तत्वज्ञानाचा पाया असं त्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये भगवान म्हणतात तुम्हाला जमेल असं तप मी सांगतो. आणि भगवद्गीतेमध्ये भगवंताने आपल्याला जमेल असं तप सांगितलं. ते तप कुठलंही लक्ष देऊन ऐकत राहा. बघा, देवद्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचार्य अहिंसाच शारीरम तप उच्यते. देवादिकांची पूजा करणं, गुरुची सेवा करणं, आईवडिलांची सेवा करणं, ब्रह्मचार्याचं पालन करणं आणि कुठल्याही प्राण्याची हत्या न करणं, अहिंसा, याला शारीरिक तप असं म्हटलेलं आहे. एक सुभाषितकार म्हटला माणसाच्या जीवनामध्ये जर तप नसेल तर त्या माणसाच्या जगण्याला काहीच अर्थ नाही, त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही. काय नसलं माणसाच्या जीवनात ते त्याला किंमत नाही. तर तो सुभाषितकार म्हणतो तेषाम ना विद्या ना तपो ना दानम ज्ञानम ना शीलम ना गुणो ना धर्म ते मर्त्य लोके भूमिभार भूता मनुष्य रूपेन मृग शरंती. ज्याच्या जीवनामध्ये विद्या नाही म्हणजे शिक्षण नसेल ज्या माणसाच्या जीवनामध्ये त्याला काडी किंमत नसते. कधी कधी लोक म्हणतात जे शिकलेत त्यांनी कुठे दिवे लावलेले आहेत. कदाचित त्यांनी दिवे नसतील लावले पण तो तुमच्यापेक्षा वेगळा, एवढी गोष्ट खरी आहे. न शिकलेला माणूस बुद्धिमंतांच्या सभेमध्ये शोभून दिसत नाही. जसे 5-25 राजहंस एकत्र बसले तर त्याच्यामध्ये कावळा शोभून दिसत नाही, तसं शिकलेल्या माणसांमध्ये न शिकलेला शोभून दिसत नाही. कारण शिकलेल्या माणसांचा विषय वेगळा असतो आणि न शिकलेल्या माणसाचा विषय भलता असतो. न शोभते सभामध्ये हंसोमध्ये बको यतः. म्हणून गाडगे महाराज सांगायची एक गोष्ट. गाडगे महाराजांना राष्ट्रसंत म्हणतात का, त्यांनी शिक्षणावरती विशेष जोर दिलेला आहे. कमी शिकलेले होते, रस्ता झाडायचे, साफसफाई करायचे, लोकांना स्वच्छतेकडे प्रवृत्त करायचे आणि शिक्षणाला विशेष महत्त्व द्यायचे. गाडगे महाराज म्हणायचे एक वेळ तुम्ही उपाशी राहा, फाटलेले कपडे घाला, पण मुलांना शिक्षणा वाचून वंचित ठेवू नका, असं म्हणायचे गाडगे महाराज. जीवनामध्ये विद्या पाहिजे, शिक्षण पाहिजे. शिकलेला माणूस समाजामध्ये वाघासारखा गुरगुरतो, लक्षात ठेवा. विद्या पाहिजे जीवनामध्ये. तेषाम ना विद्या ना तपो ना दानम. आता पुन्हा इथं तपावरती आलो मी. तप नसेल तर त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही. दान नसेल तर त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही. शीलम ना गुणो. ज्याच्या जीवनामध्ये शील नाही, गुण नाही, त्याला माणूस तरी कसा म्हणावा.
आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये तपाला महत्त्व आहे असं मी सांगत असताना शारीरिक तप आपल्याकडून घडलं पाहिजे. मग त्या शारीरिक तपामध्ये 3 सेवा सांगितलेल्या आहेत. त्याच्यापैकी 1 देवाची सेवा, नंतर 2 गुरुसेवा आणि नंतर 3 आई वडिलाची सेवा. विठ्ठला 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 विठ्ठला. या मनोज दादा या. हो, रात्री चालू मुक्कामाला मनोज दादांकडे मुक्काम केला. सकाळी न्याहारी केली आणि मला म्हटले मला कीर्तनला यायचं आहे. उशिरा का होईना पण कार्यक्रमाला मनोज दादा पोहोचले या ठिकाणी. या विठ्ठला 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 विठ्ठला. हो हो हो. ज्याला आवड असते तो सवड बरोबर काढतो दादा. ज्याला आवडच नाही तो कारण सांगत असतो. आपण या ठिकाणी आलात बरं वाटलं जरा. विषय माझा असा आहे, तिघांची सेवा प्रामुख्याने शास्त्राने सांगितलेली. त्याच्यामध्ये देवाची सेवा, गुरुची सेवा आणि आईवडिलाची सेवा. जेव्हा हा जीव या जगामध्ये जन्माला आला, जगामध्ये जन्माला आला, या जीवावरती उपकार करणाऱ्या वस्तू भगवंताने अगोदरच निर्माण केलेल्या आहेत. सृष्टी जेव्हा निर्माण झाली ना, सृष्टीच्या सुरुवातीलाच भगवंताने जगावरती उपकार करणाऱ्या काही वस्तू निर्माण केलेल्या आहेत. मग आता त्या वस्तू कुठल्या आहेत त्यांची यादी मी तुम्हाला सांगतो. हे जग देवानी निर्माण केलं असं म्हणणाऱ्या माणसांना माझं चिंतन कळेल. निसर्गाने निर्माण केलं त्यांना नाही कळणार. तर सध्या समाजामध्ये अशी एक जात निर्माण झाली, ते देवच नाही म्हणतात. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. घुबडानी सूर्य नाही म्हणून काही सूर्याचं अस्तित्व नष्ट होत नाही, लक्षात ठेवा. ज्याला देव पाहण्याची दृष्टी नाही किंवा जाणण्याची दृष्टी नाही त्यांनी देव न म्हणण्यात त्यात काही तथ्य नसतं. आणि अशा माणसांची चर्चा कीर्तनामध्ये करणं म्हणजे त्याला अधिक महत्त्व दिल्यासारखं आहे. म्हणून त्यांचा विषय कीर्तनामध्ये काढायचा नाही. भगवान म्हणतात म्हणून कायसी बोलणी उगा, म्हणून कायसी वायानी उगाची मूर्खाची बोलणी, वाया वाढविता वाणी शिनेलहन. कशासाठी त्यांची चर्चा करावी. 9व्या अध्यायात भगवान म्हणतात हे जग सगळं ईश्वरांनी निर्माण केलं आणि ईश्वरांनी निर्माण केल्यानंतर या जगामध्ये उपकार करणाऱ्या काही वस्तू देवाने आधीच निर्माण केल्या. मग त्या कोणत्या वस्तू देवानी निर्माण केल्या त्या ऐका बरं का. आता रविश्चंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जनः इति परोपकाराय देवे युगेन निर्मितः. देवे युगेन निर्मितः रविश्चंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जनः. 1 भगवंताने सूर्य परोपकारासाठी निर्माण केलेला आहे. माऊली श्री ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये म्हणतात भगवंताने रवीला निर्माण केला म्हणजे सूर्याला निर्माण केला आणि त्याच्यामध्ये तेज घातलं. पण मिळालेलं तेज काही सूर्याने लपून नाही ठेवलं, कुठं जगाला वाटून दिलं. महेश सूर्य हाती दिली तेजाची सुती, त्या भासाच्या अंतरावरती जगची पै केले. देवाने सूर्याला प्रकाश दिलेला आहे आणि मिळालेला प्रकाश तो जगताला वाटीत सुटलेला आहे. सूर्याच्या जगावरती अगणित उपकार आहेत. रवी चंद्र, चंद्राचे उपकार आहेत. घना ढग, झाडं, नदी, गाय आणि सज्जन माणसं. या यादीमधली जर सज्जन माणसं सोडली नवनाथ महाराज तर बाकीच्यांचे सगळ्यांचे सामान्य उपकार आहेत. जर सज्जन माणसं सोडली तर बाकीच्यांचे सामान्य उपकार आहेत. म्हणजे या जगामध्ये उपकार करणाऱ्यांच्या 2 श्रेणी मानल्या जातात. एक आहे उपकार सामान्य उपकार आणि दुसरे उपकार आहेत त्याला म्हणतात विशेष उपकार. जगातली माणसं तुमच्यावरती करतात ते सामान्य उपकार. आता विशेष उपकार म्हणजे कुणाचे. नंबर 1 भगवंत, नंबर 2 श्रीगुरु आणि नंबर 3 आपले आईवडील यांचे विशेष उपकार आहेत. आता काही म्हणतील त्यांच्या उपकाराला तुम्ही विशेष उपकार का बरं म्हणता. तर त्याचं कारण आहे काहीच दिल्याने ज्यांचे उपकार फिटले जात नाही त्याला विशेष उपकार म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. हो. नंबर 1 देवाचे उपकार आहे. आता देवाचे काय उपकार आहे तर तुम्हाला सांगतो. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पेया सुख से सोया, नाहक जमाना खोया. 3.5 हाताचा नरदेह देवाने तुला दिला. कबीरजी म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा. जेणे हा जीव दिला वा वा वा. हा जीव दिला दान, दयाचे करीन दयाचे करील चिंतन. जीवन नारायण जग जीवन नारायण. गायीन गुण तयाचे गायीन गुण तयाचे जोया भीवरी चांदी जोया भीवरी चांदी. गायीन गुण
ताकद तुम्हाला हे दान देण्याची. कोरोनाच्या काळामध्ये बरीच माणसं नास्तिक पण बनली आणि बरीच माणसं आस्तिक पण बनली. ज्यांची माणसं मेली ते नास्तिक बनली, जगली ती माणसं आस्तिक बनली. काही माणसांची माणसं जगून सुद्धा ती माणसं नास्तिक बनली. मला एक म्हटलं, तुम्ही एवढ्या वर्षात देव देव सांगता, आम्हाला आला का देव वाचवायला कोरोनाच्या काळात? डॉक्टरने आमचा माणूस वाचवला. थोडंसं मार्मिक चिंतन आहे, तुम्हाला पटेल ना पटेल तर तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आम्ही कुठं म्हणतो डॉक्टर देव नाही म्हणून, आहे ना, पण जोपर्यंत तुमच्या व्यक्तीच्या अंगामध्ये चेतना आहे, ऊर्जा आहे, तोपर्यंत उपचार करू शकतो. ज्या दिवशी ऊर्जा संपेल त्या दिवशी हातातली कैची खाली ठेवून सांगतो, आम्ही वाचू शकलो नाही तुमच्या माणसाला. ती चेतना म्हणजे माझा ईश्वर आहे. कधी कधी परमात्मा ती ऊर्जा काढून घेतो. कुणाची ताकद नाही ती ऊर्जा परत तुमच्या शरीरामध्ये देण्याची. जगामध्ये सगळ्यावरती उपचार आहे, पण मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची कुठं आतापर्यंत काही कुठं पद्धत नाही ना. आणि तो भगवान ऊर्जा काढून घेतो. ऊर्जा काढून घेतली की काहीच. आता कधी कधी तुम्हाला सांगतो, आमच्या पुढे अडचणी येतात. भागवतामध्ये मी 7 दिवस कृष्ण सांगतो, रामायणामध्ये 7 दिवस राम सांगतो. काही माणसांना त्या गोष्टी पटतात, काही माणसांना नाही पटत. एक जण मला म्हटलं, महाराज तुम्ही सांगता सर्वांना देव जगवतो, पण ही गोष्ट आम्हाला न पटण्यासारखी आहे. कसं काय हो? सकाळी आम्ही उठतो, म्हटलं महाराज जीवाचं रान करतो, 6 वाजता गाडी पकडतो, रात्री 9 वाजता घरी येतो, दिवसभर आम्ही घाम गाळतो आणि 4-5 तासाची झोप मिळते. आम्ही कष्ट करायचे आणि श्रेय देवानी घ्यायचं. या तुमच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. त्याचं पण बोलणं बरोबर आहे. मनोज भाऊ, या बोलण्याकडे थोडंसं लक्ष द्यावं असं मला वाटतं सगळ्यांनी. जरी समजा त्याच्या बोलण्यामध्ये तथ्य असेल असं तुम्ही म्हणाल, तरी त्याच्या बोलण्यामध्ये तो बोलतो तेवढं तथ्य नाही. जोपर्यंत तुमच्या अंगामध्ये चेतना आहे तोवर तुम्ही मेहनत करू शकता. तुमच्या अंगातलं बळ ज्या दिवशी देव काढून घेईल ना, त्या दिवशी हातपाय असून पण तुम्ही हातपाय हलवू शकत नाही. तुम्हाला सांगतो, पांडव सिंहासनावर बसले. आता कृष्ण परमात्म्याने विचार केला, आता आपण द्वारकेकडे निघून जाऊ. सुखाचे दिवस आले की भगवान आपल्यापासून लांब निघून जातात, लक्षात ठेवा. दुःखामध्ये तो आपल्या मागे पुढे असतो, कुठं ना कुठं तरी हात देत असतो नेहमी. त्याचा तुम्हाला अनुभव आहे. कधी कधी लोक म्हणतात ना, तो देव माणूस आमच्या कामाला आला. तो देव माणूस असला ठीक आहे, पण त्याला देव माणसाला ती प्रवृत्ती देवानी निर्माण केलेली आहे, लक्षात ठेवा. भगवान सुखाचे दिवस आले, पांडवांचे द्वारकेकडे निघून गेले, अर्जुनाला सोबत घेऊन गेले. अर्जुन द्वारकेमध्ये राहिला आणि त्याच वेळेला 56 कोटी यादवांचा नाश झाला एकमेकाच्या हातून. तेव्हा अर्जुन द्वारकेत होता. अर्जुनाने सगळा प्रसंग डोळ्यांनी पाहिला होता तो. आणि त्याच वेळेला अशी घटना घडली की कृष्ण परमात्म्याच्या पायाला एका व्याधाने बाण मारला आणि त्याच्यामध्ये भगवान कृष्ण खाली पडले. अर्जुनाला ही वार्ता कळली की देवाच्या पायाला बाण लागला. म्हणून धावत धावत गेला अर्जुन. बघतो तर देवाच्या पायातून रक्त वाहतं. उठवलं देवाला, मानेखाली हात घालून एका झाडाला टेकवलं. देवानी डोळे मिटलेले आहेत. अर्जुन ओक्साबोक्सी रडायला लागला, देवा संकट काळामध्ये आमच्या मागं पुढं तूच होतास. पेटलेल्या घरातून तूच आम्हाला वाचवलंस. विष घातलं कौरवांनी तेव्हा तूच आम्हाला वाचवलंस. द्रौपदीला वस्त्र पुरवली. अभिमन्यूच्या वेळेला अर्जुन अग्नी काष्ट खात होता, त्यावेळेला तूच मध्ये ढग आडवा घातला, आमच्या अर्जुनाचा प्राण वाचवला. देवा, एवढी मोठ्या कौरव सेनेचा निपात तू केला आणि आज आमच्या डोळ्यासमोर तू खाली पडलेला आहे. रडू लागला अर्जुन, ओक्साबोक्सी रडू लागला. देवाने सांगितलं, रडू नको. मी मागच्या जन्मात त्याला मारलं होतं, या जन्मात त्यांनी मला मारलं. आता फिट अँड फिट झालं. आमचे कर्म संपले. आता तो वाली होता मागच्या जन्मात, मी त्याला झाडाच्या आड लपून मारला होता. त्याने मला या जन्मात झाडाच्या आड लपून मारलं. आता संपलं बरं का. हा संचिताचा भोग होता. फक्त एक कर, मला जरा तुझ्या हाताचा आधार दे, मला उठून बसायचंय. म्हणून अर्जुनाच्या पुढे देवाने हात केला. अर्जुनाच्या पुढे देवाने हात केला. अर्जुनाने पुढे हात केला. देवाने अर्जुनाचा हात हातात घेतला, असा आवळला आणि डोळ्याची पापणी लवते न लवते तेवढ्यामध्ये अर्जुनाच्या अंगातलं बळ काढून घेतलं देवाने. अर्जुनाची शक्ती काढून घेतली देवाने. म्हणून जनाबाई देवाशी भांडताना म्हणती पंढरपूरला, धुंद झाला तुझा दरबार. त्या अभंगात बघा जनाबाई काय म्हणते, सका म्हणविसी त्याचे नासिले बळ, जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ रे. अर्जुनाला सखा म्हणत होता, त्याच्यावरती प्रेम करीत होता. त्याच्याशिवाय तू जेवत नव्हता, त्याच्याशिवाय तुला करमत नव्हतं. पण त्याच्या अंगातलं बळ काढून घेतलं. अर्जुनाच्या अंगातलं बळ देवाने काढून घेतलं द्वारकेमध्ये. आणि कृष्ण अवतार संपल्यानंतर संपूर्ण द्वारका दैत्यांनी लुटून नेली. पण अर्जुन काहीच करू शकला नाही, फक्त बघत बसला. 11 अक्षौणी सेनेला धुळीला मिळवणारा अर्जुन फक्त तिथं बघत होता, काहीच करू शकला नाही. का? देवाने त्याच्या अंगातलं बळ काढून घेतलं.
म्हणून तुमची पळापळ, तुमची धावपळ जी आहे त्याला कारण त्या परमेश्वराची ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये आहे. तुम्ही माना अथवा मानू नका, पण तो तुम्हाला जन्माला घालतो आणि पोसितो जगासी एकला पोसितो जगासी एकला तो, पोसितो जगासी एकला तो. कारण आठवीसी कृपाळू देवासी वा वा. पोसितो जगासी एकला तो, पोसितो जगासी कारण आठवीसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला तो, पोसितो जगासी. हो, पोसितो जगाशी एकला तो. त्याचे उपकार आहेत दादा आपल्यावरती. तुम्ही काय दिलं म्हणजे देवाचे उपकार फिटतील, नाही फिटू शकत. चला पुढे, त्याच्या पुढे सांगतो गुरुचे उपकार आहेत. अनादी काळापासून आपल्या ठिकाणी अज्ञान शिल्लक आहे, आपल्या ठिकाणी अज्ञान शिल्लक आहे. अज्ञानामुळेच तर आपण जीव झालो. अज्ञान नसतं तर आपण संत किंवा महापुरुष झालो असतो. अनादी काळाचं अज्ञान आपल्या ठिकाणी आहे आणि अज्ञान घेऊन आपण जगतो. थोडंसं मॉनिटर दे मला थोडंसं. अज्ञान घेऊन जगणारी माणसं असतात ना, ती कितीही स्वतःला शहाणी समजली तरी त्यांच्या जीवनामध्ये भलेपणा नसेल तर काहीच अर्थ नाही त्यांच्या जगण्याला. पोट भरण्याचं ज्ञान ज्या माणसांच्या जवळ आहे, जीवन जगण्याचं ज्ञान, ती माणसं म्हणतात आम्ही ज्ञानी आहे. पण भगवान 13व्या अध्यायामध्ये म्हणतात, आंधळेने हा दिवा घेऊनी काय करावा, तैसा ज्ञान निशागवा वायाची जाय. तुमच्याजवळ जे ज्ञान आहे पण ते खरं ज्ञान नाही हे सांगणारं तुम्हाला जीवनामध्ये कोणीतरी मिळावा ना. पोट भरण्याचं ज्ञान जीवनामध्ये आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा एक ज्ञान आहे की ज्या ज्ञानाने आपल्या जीवनातलं समूळ दुःख नष्ट करता येतं. आणि असं अज्ञान निवृत्त करणारं ज्ञान फक्त श्रीगुरु देऊ शकतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन सत्वदर्शिनः. ते ज्ञान फक्त गुरु देऊ शकतात. आणि नंबर 3, ज्यांच्या माध्यमातून हा पिंड या जगामध्ये जन्माला आला त्या आईवडिलाचे आपल्यावरती उपकार आहेत. या तिघांच्या उपकारातून आपण काहीच देऊन उतरा येऊ शकत नाही. म्हणून त्यांच्या उपकाराची फक्त जाणीव ठेवायची. आई वडील असतील तर रोज दर्शन घ्यावं, नसतील तर रोज त्यांचं स्मरण करावं. गुरु जर नसतील तर त्यांचं स्मरण करावं, असतील तरी त्यांचं दर्शन रोज घ्यावं, त्यांची आठवण करावी आणि भगवंताचं रोज स्मरण करावं. आता या तिघांच्या पण स्मरणाने फायदा आहे. देवाचं स्मरण कराल तुमची बंधनं तुटतील, गुरुचं स्मरण कराल तुम्ही पापातून मुक्त व्हाल, आणि आई वडिलाचं स्मरण कराल तर जगामध्ये तुमची कीर्ती वाढेल. विठ्ठल विठ्ठल. हो, आता देवाचं स्मरण कराल तुमची बंधनं तुटतील. काय पुरावा देतून पुरावा तुम्हाला. करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे बंधन, खंडेल कर्माचे बंधन. वासुदेव जपताची हो, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण. वासुदेव जपताची हो, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण. करू वासुदेव स्मरण, तुटे तुटे रे बंधन. संतांचं भजन कराल, गुरुचं भजन कराल तर दोषमुक्त व्हाल. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, निळा म्हणे त्यांच्या नामेकरिता घोष. नातळती दोष कळी काळाचे. आणि आईवडिलाचं भजन कराल, स्मरण कराल, सेवा कराल तर जगामध्ये प्रसिद्ध व्हाल. तुम्हाला सांगतो, तुकोबारायांना एकदा प्रश्न विचारला एका माणसाने, महाराज पुंडलिकाने कुठली साधना केली सांगा हो. ते म्हटले, पुंडलिकाने कुठली साधना केली. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठाकले. काहीच केलं नाही, त्यांनी फक्त आईवडिलाची सेवा केली. मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम. आई वडील हे प्रत्यक्ष देव आहेत. म्हणून मी कीर्तनामध्ये एक वाक्य सांगतो, आता वेळ कमी आहे म्हणून कीर्तनामध्ये आई वडील या विषयावर तुम्ही जास्त बोलत नाही, सांगतो तुम्हाला. आता नाही बोलावं तर माणसं म्हणतील तुला काही येत नाही, असं सुद्धा म्हणू शकतील लोक. काय झालं, सध्याच्या काळामध्ये कीर्तनामध्ये काही लोकांनी आई वडिलाचं भांडवल केलं. पण कीर्तनामध्ये 2 तास आई वडील सांगणारा बुवा आई बापाची किती सेवा करतो जरा तपासून सुद्धा पाहिलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आई वडिलाचं भांडवल करू नका.
आई वडील सांगा कीर्तनामध्ये, पण आई वडील सांगत असताना आईची पण सेवा करा. माझं घर गावापासून 9 किलोमीटर अंतरावरती आहे. 9 किलोमीटर. या कोल्ह्यांना माहिती सर्व. मनोज दादा तुम्ही कधी आलात नाही माझ्या घरी, योग येईल कधीतरी. मी 4थ्या माळ्यावर राहतो. आमच्या आईला 4था माळा चढता येत नाही. माझ्या लहान भावाकडे ती राहते. असा एक दिवस कधी चुकत नाही की मी तिचं दर्शन घ्यायला जात नाही म्हणून. ज्या दिवशी तिचं दर्शन घेतलं नाही त्या दिवशी चुकल्यासारखं वाटतं. मधल्या काळात तिला कोरोना झाला. 65% कोरोना होता. मी 9 दिवस तिच्याजवळून हल्लो नाही. आमच्या मुलांनी मला एक प्रश्न विचारला होता, बाबा आईला कोरोना आहे तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही तिच्याजवळ बसून राहिला 9 दिवस, तुम्हाला भीती नाही वाटली कोरोनाची? मी म्हटलं जिने 9 दिवस 9 महिने माझं 2.5 किलोचं ओझं पोटामध्ये वागवलंय, तिच्याजवळ 9 दिवसच काय पण 9 महिने जरी तिच्याजवळ थांबलो तरी सुद्धा माझे उपकार फिटणार नाही बाळा. 9 जन्म घेतले तरी सुद्धा उपकार फिटणार नाही. तिचे अगणित उपकार आहे आपल्यावरती. देवाची सेवा कराल, देवाला म्हणाल आम्हाला आई वडील परत दे. गेलेले मला नाही वाटत की भगवान तुमचे गेलेले आई वडील परत देईल म्हणून, पण आई वडिलाची सेवा करा. तुम्हाला प्रत्यक्ष देव दाखवण्याचं सामर्थ्य त्या आई वडिलाच्या सेवेत आहे. पंढरपूरचा विठोबा आई वडिलाच्या सेवेचं प्रतीक आहे. आई वडील तीर्थ आहेत. सकाळ तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे तया सेवेला गिकीर शरीर लोणकीचे. आणि त्या दोघांमध्ये आई म्हणजे प्रत्यक्ष वात्सल्याची मूर्ती असते आई. ती आईच्या विषयी तुम्हाला एकच सांगतो, जास्त काही बोलत नाही. जगातला प्रत्येक कलाकार आपल्या कलेला आपलं स्वतःचं नाव देतो. पत्रिका जर आली माणसाला सप्ताची तर त्याच्यामध्ये कार्यक्रम कोणाचे ते बघत नाही, पण माझं नाव कुठे आहे हे पहिलं माणसं शोधतात त्या पत्रिकेमध्ये. जगातला प्रत्येक कलाकार त्याच्या कलेला स्वतःचं नाव देतो. मूर्ती बनवली मूर्तिकाराचं नाव खाली, फोटो बनवला फोटोचं नाव खाली, हा माईक ज्यांनी बनवला त्या कंपनीचं नाव त्याच्यावर, पकवाज ज्यांनी बनवला त्या पकवाजाचं नाव त्याच्यावर. पण आई जगातला एवढा मोठा कलाकार आहे आई, की बाळाला जन्म ती स्वतः देते पण नाव मात्र बापाचं देते. एवढा मोठा त्याग तिच्या जीवनामध्ये, त्या आईच्या जीवनामध्ये. ज्या दिवशी बाळ जन्माला येतो त्या दिवशी तिचा नवीन जन्म आहे. येताच कर्म जाड तुझी मान अडकली, तिचा नवीन जन्म येतो. तिच्या शरीरातून ती शरीर उत्पन्न करते. बाळाला बघितलं की तिचं सगळं दुःख नष्ट होतं. त्याने किती पण अपराध केले तरी ती पोटात घालते. तो जाणता झाला, त्याच्या शिक्षणासाठी ती सगळं काही सर्वस्व समर्पण करायला तयार असते. त्यांनी तिचं नाव घेऊ अथवा घेऊ नये, पण ती त्याचं नेहमी नाव घेते लोकांच्या समोर. दारावरती थाप पडली तर पहिला दरवाजा आई उघडण्यासाठी धावते. आई येते. ज्या दिवशी आई जगातून जाते ना, आपल्या डोक्यावरचं तिचं छत्र हरपलं जातं. माणूस किती पण श्रीमंत असला तरी एक कवीचं म्हणणं आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई नसेल जीवनामध्ये तो माणूस खऱ्या अर्थाने भिकारी होतो, पोरका होतो प्रेमाला. आज या दरेकर कुटुंबातील ही माऊली जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या अंतःकरणाच्या वेदना त्यांनाच माहिती आहे. आपण त्यांचं सात्वन करू शकतो फक्त, याच्या पलीकडे काही करू शकत नाही. दुसऱ्या माणसाला सहानुभूती देणं अतिशय सोपं असतं, पण तोच प्रसंग जर आपल्यावरती आला तर तो प्रसंग आपल्यासाठी मोठा कठीण असतो. आज त्यांच्या डोक्यावरचं पितृ छत्र हरपलेलं आहे, पण एक ऋणानुबंध असतात. त्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्या कुटुंबाने त्यांचं हे पुण्यस्मरण ठेवलेलं आहे. आणि म्हणून सेवेकरता जगद्गुरू तुकोबार यांचा अभंग निवडलेला आहे. अभंगावर फक्त संक्षिप्त अशी नजर फिरवतो. अभंग तुमच्यासमोर अगदी संक्षिप्त सांगण्याचा प्रयत्न करतो. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे. आणि या अभंगामध्ये महाराजांनी आपल्या सर्वांना उपदेश केलेला आहे. मला जरा पाणी घ्या प्यायला थोडंसं. विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल
अभंगामध्ये उपदेश केलेला आहे. संत महापुरुषांचा अवतार जगताच्या कल्याणासाठी आहे. कुणी विचारलं तुकोबारायांचा अवतार कशासाठी येतं, लोक पटकन उत्तर देतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती किंवा येते उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. काही लोक म्हणतात आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. ही प्रमाण ठरलेली आपली. संतांचा अवतार कशा करताय असा प्रश्न कुणी विचारला, विठाला 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 साधू महापुरुषांचा अवतार कशा करताय असा प्रश्न पडला तर त्याचं उत्तर एकच आहे. संसारातल्या माणसांना दादा प्रयत्न करून जे मिळत नाही ना ते देण्यासाठी साधूचा अवतार आहे. संसारातल्या माणसांना प्रयत्न करून जे मिळत नाही ते देण्यासाठी संतांचा अवतार आहे. आता तुम्हाला सांगतो आपल्याला काय मिळत नाही. आपले प्रयत्न जे मिळवण्यासाठी ना ते आपल्याला मिळतच नाही हो. मला सांगा, संसाराच्या प्रांतामध्ये सुख ज्याची आपल्याला अपेक्षा आहे का आपल्याला पूर्ण सुख आपल्याजवळ नाही. जरी माणसं म्हणत असली मी पूर्ण सुखी आहे तरी जीवनातली धावाधाव संपत नाही. याचाच अर्थ अजून आपल्या जीवनामध्ये पूर्ण सुख नाही. ज्याच्या जीवनामध्ये पूर्ण सुख मिळालं ना त्याची भाषा आहे खुंटलिया धावा तृष्णेची. कुंडलिया धावा तृष्णेची, कुंडलिया धावा तृष्णेची. हो, आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची. ज्यांच्या जीवनामध्ये पूर्ण सुख मिळालं त्यांची धावाधाव संपलेली आहे, ते जागेवरती बसून आहेत. आपली धावाधाव संपलेली नाही, आपण जागेवरती कुठं, आपली पळापळी सुरू आहे. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसाराच्या प्रांतामध्ये आपल्याला सुख नाही, लक्षात ठेवा. हे साधू संतांच्या लक्षात आलं म्हणून ते आपल्याला सुख देण्यासाठी प्रयत्न करतात. आता चला पुढं. आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो ना, आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो ती सगळी माणसं आपल्या सुखासाठी आपल्यावर प्रेम करीत नाही, ही त्यांच्या सुखासाठी आपल्यावर प्रेम करतात. आणि हे आपल्याला नंतर कळतं, वेळ निघून गेल्यानंतर. कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाची वेळी, राहती निराळी रांडापुरी सकळ. आपल्यावरती प्रेम करणारी संसारातली माणसं आहेत ना, ही आपल्यासाठी नाही प्रेम करीत, ही त्यांच्यासाठी प्रेम करतात. ज्या दिवशी त्यांना आपल्याकडून सुख मिळत नाही ना त्या दिवशी आम्ही प्रेम करतो अशी म्हणणारी माणसं आपल्यापासून दूर निघून जातात. तुम्हाला एक गंमत सांगतो. एक जण मला म्हटलं माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. चांगली गोष्ट आहे, तुमच्यासोबत राहावं असं मला नेहमी वाटतं. म्हटलं राहत जा, तुम्ही गाडीत मला बरोबर घेऊन फिरत जा. म्हटलं नक्की फिरेन तुला माझ्यासोबत घेऊन, तुमची कीर्तनं मला खूप आवडतात. म्हटलं चांगली गोष्ट आहे. पण त्याला मी म्हटलं मी कोरोना पॉझिटिव्ह आहे, चालेल तुला? अजून नाही फोन केला मला त्यांनी तिथून, लक्षात ठेवा. आमचं तुमच्यावरती प्रेम आहे अशी म्हणणारी माणसं नाही, यांची ओळख संकटात होती. तुम्हाला सांगतो, कोरोनामध्ये आपल्यावरती प्रेम करणारी माणसं आपल्यापासून किती दूर होती याची तुम्हाला कल्पना आली असेल तुम्हाला. आणि म्हणून शास्त्रकार म्हणतात आत्मनस्तु कामा ये भार्या प्रिय भवती. ती माणसं त्यांच्या सुखासाठी प्रेम करतात. म्हणून कबीरजींचा एक सुंदर अभंग आहे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई नहीं रे. सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई. सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. सब पैसे के भाई. हो, आपल्यावरती प्रेम करणारी माणसं त्यांच्या सुखासाठी प्रेम करतात. आपला गैरसमज आहे. म्हणून बापाचं प्रेम असतं म्हाताऱ्या बापाचं मुलावरती, आणि मुलाचं प्रेम असतं त्याच्या बायकोवर आणि त्याच्या मुलावरती. म्हणून तळमळतात म्हातारी माणसं बघा. ज्याला हाताचा पाळणा करून सांभाळला, डोळ्यात तेल घालून जागून ज्याला खऱ्या अर्थाने मी वाढवला,
मी त्याच्यावर प्रेम करतो आणि तो माझ्यावर प्रेम न करता त्यांच्या पोराबाळावर प्रेम करतो. हे संसाराचं गणित आहे. असो, जगामध्ये आपल्याला सुख मिळावं कोणी प्रयत्न करीत नाही, पण साधू एक असा वर्ग आहे का केवळ आपल्या सुखासाठी प्रयत्न करतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आपला काही संबंध नाही दादा. तसा पाहिलं तर ते देहूचे, आपण सगळे कोपरगाव तालुक्यातले. ते आपल्या परिचयाचे नाही, ओळखीचे नाही, ते नात्यातले नाही, पाहुण्यांपैकी नाही. एरवी गणित असं असतं की प्रत्येक माणसानं आपल्या माणसाच्या सुखाचा विचार करतो, दुसऱ्या माणसाच्या सुखाचा विचार नाही माणसं करीत. आता तुम्हाला चांगला अनुभव, शिर्डीत राहता तुम्ही. शिर्डीमध्ये साईबाबाच्या दर्शनाला आलेली माणसं आहेत ना, स्वतःच्या कुटुंबाला सुख मागतात. ते वाईट नका वाटून घेऊ. माणसं भावाला सुख मागत नाही तर गावाला कधी मागतील लोक सुख? स्वतःच्या भावाला माणसं सुख मागत नाही, सख्या भावाला, तर गाव तर दूरच आहे. देवळात गेलेली माणसं आहेत ना, स्वतःच्या कुटुंबासाठी सुख मागतात. केवळ आपला विचार करतो तो माणूस आहे. तुम्हाला सांगतो, माणसांचा स्वार्थीपणा मला आठवला म्हणून सांगतो. माणसं किती स्वार्थी असतात त्याचा एक तुम्हाला नमुना सांगतो मी. बघा किती स्वार्थी असतात माणसं. तुम्ही दुःखामध्ये एखाद्याच्या जर घरी बसायला नाही गेले दुःखाच्या प्रसंगी, तर त्याला राग येतो. म्हणून तुम्ही दाव्याच्या दिवशी आलात ना, लक्षात ठेवा, त्या माणसावरती प्रेम असेल हा भाग वेगळा आहे, पण त्याच्या नातेवाईकांना वाईट वाटू नये म्हणून तुम्ही दाव्याला आलेले आहेत. मी गेलो नाही तर माझा त्यांचा परिचय. ते म्हणतील आला नाही म्हणून मनोज दादा. दुःखामध्ये माणसं जर नाही आपल्या घरी बसायला आली तर माणसं राग मानतात, आमच्या घरी तो आला नाही बसायला. पण एखाद्या माणसाने जमीन विकली आणि त्याला करोडो रुपये मिळाले तर तो वाट बघतो का आपली, का माझ्या घरी कधी बसायला येतील माणसं म्हणून? नाही. उलट जर आले बसायला तर तो म्हणतो याला खबर लागली वाटतं की मला पैसे मिळाले म्हणून कुठून तरी. माणसाचा स्वभाव आहे, माणसं स्वार्थी प्राणी आहे. मग तुम्ही हा विचार कधीतरी करा, आपल्या माणसांसाठी माणसं सुख मागतात, जगासाठी सुख मागत नाही. मग तुकाराम महाराज देऊचे, आपल्या नात्यातले पण नाही, पाहुण्यातले पण नाही, कशातलेच नाही, पण तरी सुद्धा आम्हाला सुख मिळावं याच्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मग आपण त्यांना प्रश्न विचारू, महाराज आम्हाला सुख देण्यासाठी, आमचं कल्याण करण्यासाठी तुमच्यासारखा महात्मा प्रयत्न करतो, याचं कारण काय? कशासाठी तुम्ही एवढे प्रयत्न करता? जगाला तुमची किंमत कळत नसेल तरी सुद्धा तुम्ही मात्र तुमच्या मतावर ठाम आहे की तुमचं कल्याण केलं पाहिजे म्हणून आम्ही. असं का? ते म्हटले खरंच सांगतो तुम्हाला आमची किंमत कळो किंवा न कळो, किंवा आमच्या वाङ्मयाची किंमत कळो किंवा न कळो, पण आम्ही आमचा अट्टहास सोडणार नाही. एक अशी गोष्ट सांगितली, आमचे गुरुवर एक गोष्ट सांगायची. एक साधू आपल्या शिष्यांसह होडीतून प्रवास करीत होता आणि होडीतून प्रवास करताना बघितलं की विंचू पाण्यातून वाहत चालला होता. त्या साधूने त्या विंचूला हातावर घेतलं, वाचवायचा प्रयत्न केला, पण तो विंचू चावला. हो, मागच्या बाजून नांगी मारतो तो विंचू. त्याचा स्वभाव असा आहे, तो पुढून नांगी मारत नाही, मागच्या बाजून नांगी मारतो. अशी साधूच्या हाताला डंख मारला, हातातून विंचू खाली पडला. परत साधूने बाहेर काढला, परत हाताला चावला, परत विंचू खाली पडला. असं 2-3 वेळेला झाल्यानंतर एका शिष्याने साधूला सांगितलं, बाबा अहो सोडा ना त्याला, मरू दे त्याला, जाने दो उसे मरने दो, क्यों बचा रहे हो उसे? साधू म्हटले, खरं सांगू, तो एक सामान्य जीव आहे, शूद्र जीव आहे. चावणं हा त्याचा स्वभाव आहे, डंख मारणं त्याचा स्वभाव आहे. एक शूद्र सामान्य जीव जर त्याचा स्वभाव बदलीत नसेल तर त्याच्यावरती दया करणं हा स्वभाव मी का बदलावा? बरं का? भगवद्गीतेमध्ये तर भगवंताने आम्हाला महात्मा म्हटलेलं आहे. महात्मा नस्तुम माम पार्थ दैवी प्रकृती आश्रिता भजन्त्यानन्य मनसा ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. बस, देवाने आम्हाला दयाळू म्हटलेलं आहे. आम्ही आमचा स्वभाव कशाला बदलू? तो त्याचा स्वभाव त्याच्याजवळ आहे. तुकोबाराय म्हटले, जगातल्या माणसांना आमची किंमत कळत नसेल, नसू द्या, कळू द्या. आमच्या वाङ्मयाची किंमत कळत नसेल, नसू द्या, कळू द्या. आम्ही त्यांच्या पाया पडलो तरी सुद्धा कळत नसेल. तुकोबाराय काही ठिकाणी पाया पडलीत लोकांच्या, कधी कधी शिव्या देतात, कधी कधी पाया पडतात लोकांच्या. एका ठिकाणी तुकाराम महाराजांनी शिवी दिली, शिवी, आणि त्याच्यावरती काही पत्रकारांनी आक्षेप घेतला होता. तुम्हाला माहीत असेल कदाचित. कोण कुठं आक्षेप घेईल सांगता येत नाही. आता एक पत्रकार म्हटला, तुकाराम महाराज जर संत आहेत मग त्यांच्या तोंडात शिव्या येणं बरं वाटतं का? आता याच्यावर तुम्हाला सांगतो, माणसाची बायको माणसाला काही जरी बोलली तरी माणसं म्हणतात ती मनाने तशी चांगली आहे, तोंडाने फटकळ आहे. बायको तोंडाने फटकळ आहे पण मनाने वाईट आहे, वाईट चांगली आहे असं लोक म्हणतात. एखादा श्रीमंत माणूस किती काही जरी बोलला तरी माणसं म्हणतात दादा मनाने मोकळा आहे, हो, तोंडाने फक्त वाईट आहे.
पण एखादा साधू जर तुमच्या हितासाठी रागावला तर माणसं म्हणतात त्याला रागावण्याचा अधिकार नाही. तुमची आई तुमच्यावर रागवत नाही का? रागावते का नाही आई? साधूचं आईचं हृदय आहे म्हणून त्यांनी कधी कधी शिव्या दिल्या, आणि शिव्या देऊन तुम्हाला वाईट वाटेल म्हणून ते कधी कधी तुमच्या पाया पडले. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला वा वा, मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, वेळोवेळा मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल 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 वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. कधी कधी शिव्या दिल्या पण कधी कधी पायात सुद्धा पडले का नाही ते. आता तुकोबारायांसारखा महात्मा आपल्यासारख्याच्या पायावर डोकं ठेवतो, आश्चर्याची गोष्ट आहे मोठी. माझ्या बोलण्याचं वाईट नका वाटून घेऊ, पण खरं सांगा, आपली पोरं तरी आपल्या पायावर डोकं ठेवतात का हो? मुलं स्वतःची आपली. एकाला म्हटलं मुलगा दर्शन घेतो का तुमचं? नाही नाही, त्याचं कॉलेज लवकर असतं, निघून जातो तो लवकर. मुलं सोडा, पण स्वतःची पत्नी सुद्धा दर्शन घेत नाही, आपल्या पायावर डोकं ठेवीत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये पडली असेल तेवढंच, नंतर तिचे दिवस ठरलेले असतात. तिचे एक ऋषी पंचमीचा दिवस असतो, भाऊबीजचा दिवस असतो, आणि आमच्यासारखे कोणी महाराज आले का मग मात्र आमच्या पायावर डोकं ठेवता ठेवता त्यांच्या पण पायावर डोकं ठेवते. म्हणून दादा, आमच्या पाया पडली की मग त्यांच्या सुद्धा पाया पडते, तरी सुद्धा त्याची छाती अशी वर येते 2 इंच. पत्नी पाया पडल्याच, तुझ्या नाही पडली, ती महाराजाला बरं वाटावं म्हणून पडलेली आहे. आपल्या गलिच्छ पायावरती आपली स्वतःची पत्नी सुद्धा डोकं ठेवीत नाही. असले आपले पाय आहेत, असले पाय आपले. आणि तसल्या पायावरती तुकाराम महाराजांसारखा महात्मा डोकं ठेवतो. आश्चर्य नाही याचं. मला एकाने विचारलं, तुकाराम महाराजांना पाया पडायची गरज काय? म्हटलं त्याचं उत्तर एकच आहे, माझ्यासारखा जगद्गुरू तुमच्या पाया पडतो याची तुम्हाला कधीतरी लाज वाटायला आणि तुम्ही परमार्थ कराल, याच्याकरता पाया पडले ते. मोठी माणसं पायावर डोकं ठेवतात ना, याची माणसाला लाज वाटली पाहिजे. तुकाराम महाराजांसारखे जगद्गुरू, ज्यांना भगवंताने विमानात बसून निज धामाला घेऊन जावं, असा महात्मा आपल्या पायावर डोकं ठेवतो, याची लाज वाटावी आपल्याला. आणि म्हणून तुकाराम महाराज रात्रंदिवस जगत कल्याण करण्यासाठी, आपल्याला सुख मिळावं याच्यासाठी प्रयत्न करतात. त्यांनी बघितलं ही संसारातली माणसं ना, ही विषयामध्ये भुललेली आहेत, यांना यांच्या कर्तव्याची आठवण नाही. आणि म्हणून कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, रंगे रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, हो रंगी रंगे रे श्री रंगे, श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे. काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे, पतंगे शरीर जायाचे ठेवणे, ठेवणे शरीर जायाचे ठेवणे. काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे, पतंगे शरीर
शरीरदायाचे ठेवणे शरीरदायाचे ठेवणे रंगे रंगे रे श्रीरंगे काय फुललाची पतंगे हो काय फुललाची पतंगे काय फुललाची पतंगे रंगीरंग रे श्रीरंगे हो काय फुललाची पतंगे काय फुललाची पतंगे काय फुललाची पतंगे इथं कर्तव्य विसरलेल्या माणसाला महाराज म्हणतात काय भुललासी पतंगे. भुलणं म्हणजे विसरणं. इकडे काही वेगळा शब्द आहे. भुलणं म्हणजे विसरणं. तुमची काहीतरी भूल झालेली आहे, तुम्ही काहीतरी विसरलेले आहात. तुकोबाराय म्हणतात काय भुललासी पतंगे. आता इथं आपल्या सगळ्यांना तुकाराम महाराजांनी विशेषण दिलं, पतंगाचं विशेषण दिलं आपल्याला. आता कुठल्या पण व्यक्तीला लावलेलं विशेषण जे असतं ना, हे त्याच्या गुणाच्या संबंधाने लावलं जातं. तिथं ऊन पडलेलं आहे, जरा इकडे बसा की सावलीत, जरा या ना, या सरका इकडं, सरका आहे की जागा भरपूर, या उन्हात नका बसू ताई, या. विठ्ठल विठ्ठल ऐका, कुठल्या पण व्यक्तीला लावलेलं विशेषण हे त्याच्या गुणाच्या संबंधाने लावलं जातं. ते गुण जर त्याच्यामध्ये असेल तर ते विशेषण त्याला शोभून दिसतं. आता बघा, सध्या विशेषण लावलं जातं रामायणाचार्य विशेषण, रामायण सांगतो म्हणून. भागवताचार्य, विनोदाचार्य, विनोद सम्राट, गायन आचार्य, बरं का, ही सगळी विशेषणं त्यांच्यामध्ये असलेल्या गुणाच्या संबंधाने लावली जातात. ध्यानात ठेवा. आता कधी कधी बघा, एखादा माणूस जर उड्या मारायला लागला, विनाकारण जर उड्या मारला, लोक म्हणतात काय घोड्यासारखा उड्या मारतो, लगेच त्याला घोड्याचं विशेषण लावलं. विनाकारण ओरडायला लागला, माणसं म्हणतात काय गाढवासारखा ओरडतो. एखादी जर बाई चांगली गायला लागली, म्हणतात काय तिचा कोकिळेचा कंठ आहे, लता मंगेशकरचा. गुणाच्या संबंधाने त्याला ते विशेषण लावलं जातं. तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना पतंग म्हणतात. मग आपल्यामध्ये काय व पतंगाची लक्षणं आहेत, काय पतंगाचे गुण आपल्यामध्ये आहेत? तर पहिल्यांदा पतंग म्हणजे काय तो कळला पाहिजे आपल्याला. तर पतंग शब्दाचा अर्थ असा आहे, पतंग नावाचा एक किडा आहे, छोटा एक जीव आहे, छोटासा. मुलं उडवतात तो पतंग नाही बरं का. इथं संक्रांत झाली की मुलं उडवतात तो पतंग वेगळा. तुमच्याकडं असेल पतंग उडवायची असेल ना पद्धत इकडं. त्या नाशिकमध्ये मधल्या काळामध्ये पतंग उडवताना एका मुलाचा मांजा त्या बाईच्या मानेला लागला आणि त्या बाईची मान कापली गेली. तुमच्या जवळची घटना आहे. म्हणजे एखाद्या मुलाचा पतंग जर उंच गेला तर उंच गेलेला पतंग कसा कापायचा याची अक्कल त्या मुलाला शिकवायला लागत नाही, ते आपोआपच त्यांच्यामध्ये आलेली असते. दुसऱ्याचा पतंग कसा कापायचा याची अक्कल मुलाला सांगायला लागत नाही, ते आपोआप त्यांना अक्कल येते. आपोआपच चांगल्या गोष्टी त्यांना शिकवायला लागतात. पतंग असतो आकाशात गेलेला, तो वेगळा पतंग. पण इथं जो पतंग आहे तो पतंग नावाचा जीव आहे. मग आता तो पतंग नावाचा जीव काय करतो, अगदी फुलपाखरासारखाच असतो. तो घरामध्ये दिवा पेटलेला असला की तो पेटलेला दिवा त्याला खपत नाही हो, तो दिवा तो विझवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात, पतंगा नावडे ज्योती खद्योता भानूची खंती का टिटू भिने आपपती वैरी केला. त्याचं दिव्याचं काय वैर कुणास ठाऊक, पेटलेला दिवा त्याला खपत नाही, तो दिवा विझवायचा प्रयत्न करतो पतंग. आता पेटलेला दिवा विझवित असताना तो पतंग आहे ना, तो जळून मरतो बरं का. त्याचे पंख जळतात, त्याचे पतंग जळतात, मरतो तो. पण तरी सुद्धा मात्र एक पतंग जळून मेला हे बाकीच्या पतंगांना माहीत असून सुद्धा ते बाकीचे पतंग उडी घातल्याशिवाय राहत नाही हो, आणि ते पण जळून मरतात. माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात, पतंगे दीपालिंगन तेथे तयशा अचूक मरण तैसे विषयाचरण आत्मघाता. एक पतंग जळून मेला हे बाकीच्या पतंगांना माहीत आहे, तरी बाकीचे पतंग उडी घातल्याशिवाय राहत नाही आणि जळून मेल्याशिवाय ते राहत नाही. तसंच आहे, आतापर्यंत विषय भोगता भोगता आमच्या डोळ्यासमोर कित्येक माणसं मेली आणि मी पण विषय भोगले, तर माझं सुद्धा पतन होणार आहे हे माहीत असून सुद्धा माणसं ते विषय भोगतात ना. हा पतंगाचा गुण माणसांमध्ये. म्हणून एक महाभारतामध्ये एक प्रश्न आला यक्षाचा, किम आश्चर्य. धर्माला प्रश्न विचारला, किम आश्चर्य, मृत्यू लोकातलं नवल काय, आश्चर्य काय. धर्मराजा म्हटला, मृत्यू लोकातलं नवल सांगतो तुला. मृत्यू लोकामध्ये माणसं मरतात आणि मेलेल्या माणसाला जिवंत माणसं पेटवतात गावाच्या बाहेर नेऊन.
पण पेटलेल्या माणसाला पाहून पेटवणारी माणसं कधी सावध नाही झाली, हे मृत्यू लोकातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. अहन्यहन भूतानी गशंती यमालयम शेषम स्थावर मिशंती किमाश्चर्यमता परम. एवढी माणसं मेली आणि त्यांचं प्रेत गावाच्या बाहेर नेऊन लोकांनी पेटवलं, पण पेटलेल्या माणसाला पाहून पेटवणारी माणसं कधी सावध नाही झाली. एकाची दहाने एक पाहता एकाची दहाने सावध त्या गुणी कारे नवा. हो सावध त्या गुणी कारे नवा. एक पाहता एकाची दहाने एक पाहता एकाची दहाने सावध त्या गुणी कारे नवा. हो सावध त्या गुणी कारे नवा. एक पाहत सा एकाची दहाने एक पाहत सा एकाची दहाने एक पाहता सा एकाची दहाने एक पाहता सा एकाची दहाने सावध त्या गुणी कारे नवा. हो सावध त्या गुणी कारे नवा. एक पाहता सा एकाची दहाने एक पाहता सा एकाची दहाने सावध त्या गुणी कारे नवा. हो सावध त्या गुणी कारे नवा. एक पाहत असा एकाची दहने. दुसऱ्या माणसाला पेटलेला पाहून पेटवणारी माणसं सावध होत नाही, हे सर्वात मोठं आश्चर्य आहे. असा एक नियम असतो, तुम्हाला सांगतो सिद्धांत. पुढच्या माणसाला ठेच लागली की मागच्या माणसाने सावध व्हावं. समजा आता चोरी होऊ नये, पण वेसला चोरी झाली तर जवळच्याच्या माणसाने आपल्या दारं खिडक्या मजबूत करावी घराची, असा नियम असतो. पुढच्याला ठेच लागली की मागच्या माणसाने सावध व्हायचं असतं. पण इथं एवढी माणसं मेली. आता कोरोनाच्या काळात का साधी माणसं मेली? मला माहीत नाही तुमच्याकडचा मृत्यूचा दर कसा होता, पण आमच्या इथं असं गाव नाही का त्या गावामध्ये 100, 150, 200 अशी माणसं गेली नाही. गावागावातली अर्धी गावाच्या गावं खाली झाली. पूर्वीच्या काळात तुम्हाला सांगतो मनोज भाऊ, गावामध्ये कोणी माणूस गेलं तर माणसाला नवल वाटायचं, आमच्या गावातला अमका तमका गेला. पण आता सध्या परिस्थितीत माणसांना मेलेली माणसं बघायची सवय पडली. जर गावात मृत्यू नाही झाला तर माणसं म्हणतात आमच्या गावात बऱ्याच दिवसापासून कुणाचा मृत्यू झाला नाही म्हणून. आता माणूस मेला नाही तर माणसाला नवल वाटायला लागलं. रोज माणसं मरतात, मेलेली बातमी कानावरती येते. पूर्वी आम्हाला शाळेत एक गोष्ट होती जुन्या काळामध्ये, आता आहे का नाही मला माहित नाही. एकदा काय झालं, वाघाची, कोल्याची आणि गाढवाची तिघांची मैत्री झाली. वाघ म्हटला तुम्ही दोघं जण माझी सेवा करता, पण पाहिजे तशी सेवा तुम्ही माझी करत नाही. तानपुरा का बरं बंद केला? बरं का, तानपुरा ठेवा थोडंसं. तुम्ही दोघं जण माझी पाहिजे तशी सेवा करीत नाही. मग कोल्हा म्हटलं कशी सेवा केली पाहिजे ते सांगा. तर म्हटलं एखादी चांगली शिकार कुठं दिसली तर मला सांगा फक्त. तुम्ही मी बरेच दिवस झाले, श्रावण महिना अख्खा गेला, काही खाल्लं नाही. म्हटलं आता तुमच्या दोघांच्या मदतीने काही चांगलं मिळालं तर बरं होईल. गाढवानी एका शिकारीचा पत्ता सांगितला, कोल्यानी त्याच्यापर्यंत कसं पोचायचं हा मार्ग वाघाला सांगितला, आणि वाघाने त्याची शिकार केली. आता त्या गायीची शिकार केल्यानंतर मग त्या वाघाने प्रश्न विचारला दोघांना, पण आपली तिघांची मेहनत सारखी आहे रे बाबा. एकाने पत्ता सांगितला, एकाने मार्ग दाखवला, आणि मी शिकार केली. बर, विठ्ठला 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 विठ्ठला. आता वाटणी कशी करायची ते सांगा. गायीची शिकार केल्यावर वाघ विचारतो दोघांना वाटणी कशी करायची. कोल्हा म्हटला गाढवापासून सुरुवात करू आपण. गाढवाला विचारलं काय रे कशी वाटणी करायची. गाढव म्हटलं तुम्हीच तर म्हटले का बाबा तिघांची मेहनत सारखी आहे, त्याच्यामुळे तिघांना सारखा हिस्सा आला पाहिजे, बिलकुल कमी घेणार नाही म्हटला मी. असं बोलल्यानंतर कोल्हा त्याच्या कानात म्हटला अरे तू तर शाकाहारी आहेस म्हटला.
तू खात नाही. तो म्हटला माझ्या वाट्याला आलं तर मी विकीन कुणाला, पण मी हिस्सा सोडणार नाही म्हटला, पण माझा हिस्सा मला पाहिजे. बघा, वाघाचा राग अनावर झाला, वाघाने उडी मारली, गाढवाचा जीव घेतला, गळ्याला चावला गाढवाच्या, आणि गाढव बिचारा तळमळून मेलं. आणि मग आता विचारलं कोल्याला, वाटणी कशी करायची रे बाबा? तो म्हटला तुम्हाला जितकं लागेल तेवढं खाऊन घ्या, काही राहिलं शिल्लक तर मी खाईन. म्हटला तुम्ही खाऊन घ्या, काही राहिलं तर मी खाईन शिल्लक. गाढव मेल्यानंतर कोल्हा सावध झाला, पण असंख्य माणसं रोज मरतात तरी जिवंत माणसं त्यांना बघून सावध होत नाही. सावध त्या गुणे कार्य, माणसं सावध होत नाही. हे सगळ्यात मोठं नवल आहे. माणसाची प्रवृत्ती ही विषयांकडे, आणि विषयांपासून आम्हाला सुख कसं मिळेल म्हणून माणसं रात्रंदिवस विषयाचा उपभोग घेतात. पण एकच सांगतो तुम्हाला, विषयापासून मिळणारं सुख आज जरी तुम्हाला सुख वाटत असलं तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते सुख नाही, ती ढगाची सावली आहे. आभरा विषयाची समसुख आभाची सावली, विषयाची समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, वा वा वा, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. हा, आभाची सावली जाईल राया, आभाची सावली जाईल राया, कौणाची माय बाप कौणाची गणगोतम, कौणाची माय बाप कौणाची गणगोतम, आभाची सावली जाईल राया, आभाची सावली जाईल राया, कौणाची माय बाप कौणाची गणगोतम, कौणाची माय बाप कौणाची गणगोतम. विषयाची समसुख बेगडाची बाहुली. बाहुली मातीची पण वरती कथील लावलेला असतो. बाहुली हातात घेतली, बाहुली सोबत खेळलं का कधीतरी आतली माती बाहेर येते. तसं विषयाचं सुख तुम्हाला भोगायला बरं वाटतं, पण त्याच्या आतमध्ये दुःख आहे ना हो, हे कधी कळणार आपल्याला? आबराची सावली जाईल रया, ढगाची सावली क्षणिक आहे. गुरु मामासाहेब एक दृष्टांत सांगायचे कीर्तनामध्ये. ते म्हणजे दगडाचं सोनं करायची युक्ती तुम्हाला सांगतो म्हणायची. दगडाचं सोनं कसं करायचं सांगतो. लोक म्हटले सांगा लवकर दगडाचं सोनं कसं करायचं. एक दगड घ्यायचा आणि उपरण्यात त्याला बांधायचा, गाठ मारायची सोडायची, गाठ मारायची सोडायची, 21 वेळा बांधायचं आणि 21 वेळा सोडायचं. दगडाचं सोनं होतं. लोक म्हटले वा वा चांगली गोष्ट झाली. पण मामासाहेब म्हटले त्याचं सोनं होईल, पण वीज चमकून बंद होईपर्यंत करायचं सगळं हे. नाही कळलं तुम्हाला अजून का काय? आकाशातली वीज चमकून बंद होईपर्यंत, आकाशातली वीज चमकून होईपर्यंत कसं होईल 21 वेळा बांधून 21 वेळा सोडून? अहो डोळ्याची पापणी लवते न लवते, तर तेवढ्यामध्ये वीज चमकून बंद होते. माऊली श्री ज्ञानोबा म्हणतात विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नोहे, का विद्युत स्मरणे पाय जगा माझी. विषयाचं सुख हे क्षणिक सुख आहे, ते तात्कालीन सुख आहे, ते टिकत नाही सुख. विषय भोगणारा निघून जातो. म्हणून ते बघा विडी ओढणारे निघून गेले. माणसं म्हणतात तो विडी ओढतो, मी सांगतो तो विडी नाही ओढीत, विडी त्याला ओढते. त्यांनी तंबाखू खाल्ली म्हणतात, तंबाखू त्यांनी नाही खाल्ली, तंबाखूनी त्याला खाऊन टाकला. दारू तो नाही प्याला, दारू त्याला प्याली. विषय माणसाला भोगतात, माणूस विषय भोगत नाही. बघा घरामध्ये राहणारी माणसं निघून जातात, घर तिथंच राहतं. गाडीमध्ये बसणारी माणसं निघून जातात, गाडी तिथंच राहते. सोनं घालणारी माणसं निघून जातात, सोनं तिथंच राहतं. आणि बँकेतला पैसा बँकेतच राहतो, माणूस निघून जातो. सरपंच पद तिथंच राहतं, पण सरपंच पद असलेल्या जगातून निघून जातो. विषय माणसाला भोगतात, माणूस विषय भोगी. विषय सेविता गा कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे, इंधने निमाला अग्नी कोठे, इंधने निमाला अग्नी कोठे. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे, इंधने निमाला अग्नी कोठे, इंधने निमाला अग्नी कोठे.
त्याची भूक वाढत जाते. तृप्त कुठं होता माणसं. एका गावात एकाचं घर पेटलं. आप्पा स्वर लावा सांगतो तुम्हाला मी थोडस. एकाचं घर पेटलं, घर एका गावामध्ये. घराचा मालक बाहेर निघाला. अहो धावा धावा, बघता काय माझं घर पेटलं पेटलं पेटलं, मरणार आता माझी पोरं बाळ, धावा लवकर. गावात पाण्याची टंचाई होती. लोक म्हटले आता घर तरी कसं विजो. अख्ख्या गावातल्या माणसांनी घरामध्ये जेवढे होते नव्हते तेवढे कपडे याच्या घरावर फेकायला सुरुवात केली. कपडे कपडे गोदड्या अशा चादरी घरावर फेकायला सुरुवात केली. आता विजल का घर त्याचं. पाण्याची टंचाई, लोक करणार तरी काय. तेवढ्यामध्ये शेतावरून एका माणसाने गवताचे भारे आणले होते, गवताचे मोठे मोठे पेंडे बैलगाडीतून. तो म्हटला आपण नंतर आणू बैलांसाठी, पहिले याचं घर विजू. आणि म्हणून त्यांनी गवताचे भारे घरावर फेकायला सुरुवात केली. आता विजल का नाही घर त्याचं. नाही. मी सांगत चाललो तुम्ही खुशाला ऐकत चालले. अजून भडका झाला. आणि तेवढ्यात काय झालं, एका माणसाकडे गावातल्या राकेलचं लायसन होतं, त्याच्याकडे राकेलची गाडी आली होती, घासलेटची गाडी. आणि तो बादल्याच्या बादल्याने टँकर उपशित होता. तेवढ्यामध्ये कळलं की घर पेटलं. तो म्हटला नंतर आणा बाबा टाकीमध्ये, नंतर होता, पहिलं त्याचं घर विजवा. मग त्या राकेलच्या बादल्या घरावर फेकल्या. अहो भडका झाला, संपलं. राख रांगोळी झाली घराची. तुकाराम महाराज म्हणतात, हे ऐकून तुम्ही जसे हसले ना, तसे इंधनाने अग्नी शांत होत नाही, इंधनाने अग्नी भडकतो. विषय भोगून माणसाची विषयाची भूक आणखी वाढत जाते. आणि म्हणून विषय भोगून माणसाची तृप्ती होत नाही, विषय त्यागून माणूस सुखी होऊ शकतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, विषयांवरचं प्रेम काढा आणि श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. श्रीरंग, श्रीनाम लक्ष्मी, रंग म्हणजे पती, लक्ष्मीच्या पतीच्या रंगामध्ये तुम्ही रंगा. हो, एकदा जर तुम्ही त्या पतीच्या रंगामध्ये रंगले ना, त्या लक्ष्मीच्या पतीच्या रंगात तुम्ही रंगले का, तो काय करील, तो त्याच्यासारखंच तुम्हाला करील. अविनाशकारी आपुलियाईसी हो, अविनाशकारी आपुलियाईसे, अविनाशकारी आपुलियाईसे, अविनाशकारी अविनाशकारी आपुलियाईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. अविनाशकारी आपुलियाईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. गोविंदाचे येरती माई गे, दुःखाची जाणीती येरती माई गे, माई गे, दुःखाची जाणीती. तो काय करील, लक्ष्मीचा पती तो तुम्हाला त्याच्यासारखंच करील. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, त्याच्या सानिध्यात तुम्हाला जे सुख मिळेल ना, ते सुख तुम्हाला सांगतो, त्या सुखाची बरोबरी दुसरं सुख करूच शकत नाही. म्हणून विषयावरचं प्रेम काढा आणि ते श्रीरंगाकडे लावा, असं महाराज म्हणतात. एकदा तुम्ही त्याच्या रंगात रंगले ना की संसाराचा रंग आपोआप उतरला जातो. आता पुढे तुम्हाला आणखी एक सांगतो. तुम्हाला संसाराच्या रंगामध्ये का रंगू नका, त्याचं मुख्य कारण सांगतो. संसाराचा रंग हळूहळू उतरता रंग असतो. उतरता रंग आहे तो कमी कमी होत जातो हळूहळू. ऐका, या शब्दावर जरा लक्ष द्या. प्रपंचातला रंग हळूहळू उतरत असतो. म्हणून बालपणात जेवढी माणसाची मजा असते तेवढी तरुणपणात नसती. बालपणात जेवढा आनंद माणूस उपभोगतो ना, तेवढा तरुणपणात नसतो आनंद त्याच्या जीवनामध्ये. आणि पुढचं ऐका आता, लग्नाच्या दिवशी जेवढा आनंद आहे ना, तेवढा म्हातारपणात कुठे आहे. नाही. लग्नाच्या दिवशी काय त्याचा तोरा, जमिनीवर पाऊल ठेवीत नाही, घोड्यावर बसतो. भाड्याचा असेल पण त्याला असं वाटतं माझाच आहे का काय. भाड्याने आणलेला घोडा, आणि जगाला माहीत असतं हा भाड्याने आणलेला आहे, कारण घोडेवाला पुढे त्या घोड्याची लगाम धरून पुढे असतो ना धरलेला. हा फक्त नावाला त्याच्यावर बसलेला. मला सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं की हा बोल्यावरती पण पायातली बूट काढत नाही ना लग्न लावताना. एखादी संध्याकाळी 7:30 वाजता डोळ्याला काळा गॉगल लावला होता. 7:30चं लग्न
डोळ्याला काळा गॉगल. मला एकाने कानात विचारलं आणि काळा गॉगल का लावला असेल. म्हटलं ऑपरेशन झालं असेल मोतीबिंदूचं म्हणून लावलं असेल. आता काय बोलावं. संध्याकाळी कुठं काळा गॉगल लावायचा असतो का. पण तो तोराच वेगळा असतो. आमच्याकडे एक पद्धत आहे, मध्ये आंतरपाठ धरायची पद्धत इकडं आहे का. आहे. मध्ये कपडा धरता आंतरपाठ. हा पायाच्या टाचा वरती करून बघतो ती कशी दिसते म्हणून. बघा तुम्ही कशी गंमत आहे. वास्तविक नियम असा आहे की दृष्टांदृष्ट वधूवरानं करणे, विधी पूर्ण होईपर्यंत तोंड नसतात बघायची एकमेकाची. पण हा पायाच्या टाचा वर करून बघतो ती कशी दिसते म्हणून. लग्नाच्या दिवशी पायाच्या टाचा वर करून पलीकडे बघणारा म्हातारपणात लोकांना सांगतो तिचं तोंड पाहायची माझी इच्छा नाही. तुला कोण सांगत होता तेव्हा टाचावरती करायला. लग्नाच्या दिवशी टाचावर करीत होता आणि म्हातारपणात म्हणतो आता म्हातारीचं तोंड पाहायची माझी इच्छा नाही. संसार आहे, रंग उतरला पूर्ण. लग्नाच्या दिवशी एखाद्या इंद्रासारखा मिरवणारा म्हातारपणामध्ये लग्नाचे फोटो बघून अश्रू ढाळतो. संसाराचा रंग उतरला समजायचा. उतरता रंग आहे म्हणून तसल्या उतरणाऱ्या रंगामध्ये रंगू नका. श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. एक गवळण गेली कृष्णाला बघायला, तो कसा आहे म्हणून. दुसरी म्हटली जाऊ नको. बरं का. मी सांगते तुला जाऊ नको, नुकसान होईल तुझं. नाही मी जाणारच आहे. बघ तू परत येऊ शकत नाही संसाराकडं. गेली ती गवळण आणि गेली ना ती परत आलीच नाही हो. मग तिला बाकीच्या गवळणी विचारतात पाहिला का कृष्णाला. हो हो पाहिला कृष्णाला. कसा आहे कृष्ण सांग जरा मला. मग ती सांगते लाली मेरे लाल की जितउत देखू लाल. अरे लाली देखन मैं गई तो मैं भी हो गई लाल. मी त्याला बघायला गेली आणि त्याच्यासारखीच झाली मी. त्याच्या रंगामध्ये रंगून गेली मी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात संसाराच्या रंगात रंगू नका. संसाराच्या प्रांतात राहा, पण संसाराच्या प्रांतामध्ये राहून त्याची आसक्ती सोडा आणि माझ्या श्रीरंगाच्या रंगामध्ये तुम्ही रंगा. कारण संसाराच्या रंगात तुम्ही जर रंगाल तर तो संसार कसा आहे अभंगाचं दुसरं चरण. शरीराचा ते ठेवणे. वा वा वा. शरीराचा ते ठेवणे. शरीराचा ठेवणे. शरीराचा ठेवणे. रखुमाई आई विठोबार माई आई विठोबार जय जय विठोबार माई बार कुमाई विठोबार कुमाई बार 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 कुमाई
कुमार हो पार कुमाई हो पार कुमाई पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई टाळी 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 विठो पार हो पार पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई पार कुमाई हो पार कुमाई रंगी रंगे रे श्रीरंगे काय बोललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जणे. महाराज म्हणतात शरीर एक दिवशी जाणार आहे ते कारण त्याचा स्वभावच आहे का नाश पावणं हा त्याचा स्वभाव आहे. अंत्यवंत इमे देहा नित्यसुक्ता शरीरिणा अनाशिनो प्रमेयस्य तस्मात युद्धस्व भारत. शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे म्हणून इत्वा झुंजावे पंडुकुमारा. शरीराचा स्वभावताच नाश होतो बघा तुम्ही. बालपण तरुणपण वृद्धपण आणि शेवटी आपोआपच माणूस मरतो. झाडाला जसा मौर येतो कैरी लागते आंबा होतो परिपक्व होतो नंतर तो गळून पडतो तसा आपला देखील कुणी नाही नाश केला तरी आपला स्वभावताच नाश होतो. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल जाईल याशी काळबा खाईल. कितीतरी प्रमाण सांगता येतील. शरीर जायाचे ठेवणे. तुम्ही राहा त्या शरीरामध्ये प्रपंचात राहा फक्त अभिलाष धरू नका. आसक्ती वाईट आहे प्रपंच वाईट नाही. आता तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो मी. साधा प्रश्न आहे उत्तर द्या मला तुम्ही. मी जर तुम्हाला म्हटलं प्रपंच सोडा तुम्ही सोडू शकता का? नाही सोडू शकत. का? मासा जन्माला कुठे येतो? कुठं वाढतो? कुठं खेळतो? कुठं लग्न कुठं करतो? मुलं बाळं कुठं होतात? म्हातारा कुठं होतो? आणि मरतो कुठं? बरं मी त्याला म्हटलं चल तुला तेलात ठेवतो येईल तो? तुला तुपात ठेवतो, तुला दह्यात ठेवतो. बरं असं करतो तुला मी अमृतात ठेवतो. तो म्हणाल तुझा अमृत तुला लकलाभ आहे मला पाणीच पाहिजे. पाणी माशाचं जीवन आहे. तसं प्रपंचातल्या माणसांना आपण म्हटलं प्रपंच सोडा ते म्हणतील आम्ही कीर्तनं सोडू प्रवचन सोडू पण संसार नाही सोडू आम्ही. कशी सोडतील ती? संसारात जन्माला आली संसारात वाढली संसारातच म्हातारी झाली. संसार माणसांचं जीवन आहे. म्हणून साधू संतांनी प्रपंच सोडा असं कोणाला सांगितलेलं नाही. ते म्हटले प्रपंचातच राहा. उलट लग्नातून निघून गेलेले समर्थ रामदास स्वामी म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका. रामदास स्वामी म्हटले आधी प्रपंच चांगला करायचा. तुकाराम महाराज म्हणतात आधी सुखे करावा संसार. सुखे करावा संसार न संडावी दोन्ही वार. सुखे करावा संसार न संडावी दोन्ही वार. सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार. सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार. दया क्षमा घर चोचवित येतील चोचवित येतील. त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी. त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी. प्रपंच सोडा संत कधी सांगत नाही. कीर्तनकार सांगता लोकांना प्रपंच सोडा म्हणून. संत नाही सांगत कधी. ते म्हटले प्रपंच सोडू नका संसार सोडू नका फक्त त्याची आसक्ती सोडा. होडी पाण्यात राहणं पाप नाही पण होडीमध्ये पाणी आलं का सत्यानाश झाला समजायचा. तसं तुम्ही प्रपंचात राहा पण तुमच्यात प्रपंच नको. आसक्ती वाईट आहे. म्हणून दरेशी अभिलाष झणे. अभिलाष धरू नको. आणि आसक्तीच माणसाला दुःख देते. संसार दुःख देत नाही. संसाराची आसक्ती दुःख देते. ममत्व आलं की दुःख. ममत्व संपलं की दुःख संपलं. जिथं माझा शब्द आला की दुःख आलं समजायचं. तानपुरा चालू ठेवा. गाडीमध्ये बसलेला एक म्हातारा आहे बसमध्ये बसलेला. बस सुरू झाली त्याला घरी लवकर पोचायचं आहे. तेवढ्यामध्ये बसचा ब्रेकचा आवाज आला. जोरात ब्रेक दाबला बस ड्रायव्हरने. बस दाबला आणि कुणीतरी बोललं मोठ्याने ओरडलं अरे बापरे गाडीच्या खाली कोणतरी आला. सर्व माणसं बसमधली खाली उतरली पण हा म्हातारा खाली उतरला नाही बाबा. तो म्हटला कशाला खाली उतरावं. या आताची पोरं टार्गेट कुठली गाडी चालवत नाही व्यवस्थित. मगाशी मी त्यांना म्हटलं शिर्डीतून येताना तुम्ही मुलाला बाईक घेऊन देताना बाईकची चावी पोराच्या हातात देताना सांगा की बाळा बाईक जेवढी किमती आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तुझ्या जीवाची किंमत मोठी आहे. तू बाईक सांभाळून चालव जरा. जन्माला येताना तुम्ही 9 महिने वाट बघितली. शाळेत जाताना 5 वर्ष वाट बघितली. लग्न करताना 21 वर्ष वाट बघितली. बाप होताना 23 वर्षाची वाट बघितली. कंपनीतून रिटायरमेंट घेताना 40 वर्षाची वाट बघितली. मग गर्दीतून गाडी काढताना जर समजा तुम्ही 2 मिनटं वाट बघितली तर काय फरक पडणार आहे. पण नाही ना गर्दीतून गाडी काढताना माणसं वाट बघत.
थोड्या थोड्या माणसं चुकीमुळं चांगली चांगली पोरं मारायला लागली गाडी चालवताना. गाडीच्या खाली तर मुलगा आला, माणसं ओरडली, धावा धावा कोणीतरी गाडीच्या खाली चिरडला, पण बाबा गाडी खाली उतरला नाही. तो शिव्या देऊ लागला ते खाली गाडी खाली आलेल्या माणसाला, बेकार कुठला, नालायक कुठला, का आला असेल गाडी खाली, मला उशीर झाला, असं झालं तसं झालं. कंडक्टर म्हटला बाबा गाडी सुरू व्हायला वेळ लागेल, जरा उतरा खाली. मी नाही उतरत. म्हटलं काय बघायचं असलं नालायकांचं तोंड. मग नंतर त्याच्या घरचाच फोन आला, बाबा लवकर घरी पोचा. मग त्यांनी ठरवलं या गाडीतून उतरू, दुसऱ्या गाडीमध्ये बसू. पण कोण चिरडलंय गाडी खाली जाऊन बघू. जाऊन बघितलं तर स्वतःचाच जावई होता. आता देईल का शिव्या? आता शिव्या देईल का तो? नाही. परका माणूस कुणीतरी आहे असं वाटलं म्हणून शिव्या देतो. पण माझा जावई गेला, आता तो रडायला लागला, आता तो शिव्या देत नाही. ममत्व आलं की माणसाला दुःख होतं. म्हणून तुम्ही संसारावरची माया काढायची. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. पुढे महाराज म्हणतात, नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. हा परिवार तुझा नाही, द्रव्यदारा हे सगळं क्षणभंगूर आहे. म्हणून त्याच्यावरती आसक्ती काढ आणि प्रभू श्री परमात्म्याचं चिंतन कर. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. भगवंताचं चिंतन करा, कारण तोच परमात्मा शेवटच्या प्रसंगी तुम्हाला संकटातून सोडवणार आहे. त्याचं चिंतन जर तुम्ही केलं तर अंतकाळी तेव्हा संकटाच्या वेळी हरी तेव्हा सांभाळी अंतर्बाह्य. एकच महत्त्वाचा मुद्दा सांगतो. काही लोक आम्हाला विचारतात भगवंत मरणातून वाचवत नाही, मग त्याचं चिंतन का करावं? भगवंत मृत्यूत चुकवत नाही, मग त्याचं भजन का करावं? भगवंत मृत्यू चुकवत नाही, कारण त्याने जेव्हा जेव्हा अवतार घेतले ना त्याला पण मृत्यू आलेला आहे. मृत्यू चुकवत नाही भगवान. फक्त भगवान एक करतात का मृत्यूची भीती फक्त आपल्या अंतकरणातली भगवान नष्ट करतात. आणि सगळ्यात मृत्यूपेक्षा भयानक असते मृत्यूची भीती. आणि म्हणून भगवान आपल्या अंतकरणातली मृत्यूची भीती नष्ट करतात. यम यम वापी स्मरण भावम ते जनते ते कलेवरम तम तमैवेती कोणते सदा तद भाव भाविता. मृत्यूसमयी तुम्ही माझं चिंतन केलं ना, मी तुम्हाला त्या भयातून मुक्त करतो आणि माझ्या स्वरूपाला तुम्हाला मी विलीन करतो, असं भगवान म्हणतात. म्हणून शेवटी एवढंच सांगतो की संसाराची आसक्ती वाईट आहे. कबीरांचा दृष्टांत सांगतो, 2 मिनिटांमध्ये सेवा संपवतो. संत कबीर महाराजांना एक ग्रस्त असं म्हटला, कोले भाऊ ऐका, काय म्हटला, आमच्या घरी चला. कशाला? आमचं घर बघायला. नवीन बंगला बांधलेला आहे. कबीर जी म्हटले, मैं किसी के घर पे जाता नहीं हूँ, लेकिन आप बोल रहे हो चलो घर पे, तो चलो आ रहा हूँ आपके घर पे. घरी घेऊन गेला आणि दाखवायला लागला कबीर महाराजांना, हा आपला बंगला आहे, चांगली गोष्ट आहे. ही माझ्या मोठ्या मुलाची खोली आहे, बहुत अच्छा. ही माझ्या लहान मुलाची खोली आहे, बहुत अच्छा बना है. ही आमची म्हातारीची खोली, हे भी बहुत बढ़िया बनाई आहे. सगळं घर दाखवतो कबीर महाराजांना. मग त्याला कबीर महाराज म्हटले, तुमच्या सगळ्या खोल्या मी बघितल्या, पण तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला पेटवायची खोली कुठे आहे? जब तुम मरोगे तो आपको जहां पर जलाया जाएगा वो आपकी खोली कहाँ दिखाई नहीं दे रही मुझे वो कमरा देखना है. तो म्हटला, आमचं स्मशान इथून 2-3 किलोमीटर लांब आहे, नदीच्या काठावरती. मग तू मेल्यानंतर या घरातून तुझी पोरं तुला परपटीत बाहेर काढणार आहे, मग कशाला म्हणतो माझं घर? काही शब्द आहेत कबीरजींचे बघा. नवनाथ महाराजजी, अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मट्टी मिलाई. ज्या घरातून तुला तुझी पोरं बाहेर काढणार आहेत, कशाला त्या घराची आसक्ती करतो? म्हणून सांगतो, रिकाम्या हाताने आला, रिकाम्या हाताने जाणार आहेस. भगवंताचं चिंतन कर. परमात्मा तुझ्या अंतकाळीचा सोयरा आहे. कीर्तनाची सेवा संपवताना फक्त एक वाक्य सांगतो, जीवनामध्ये अहंकार सोडला का माणूस मोठा होतो. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, इगो इज द ग्रेटेस्ट एनिमी ऑफ द ह्युमन बीइंग. माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात खतरनाक असेल तर अहंकार. मी कोणीतरी आहे आणि समोरची माणसं माझ्यापेक्षा कमी आहेत. अहमदनगरला बघितलं असेल टीव्हीला बातमी, एका स्मशानभूमीमध्ये 17-18 माणसांची लाईन लागली होती. 17-18 माणसांची लाईन. त्याच्यामध्ये पैसेवाले पण होते, मध्यमवर्गीय पण होते आणि गरीब पण होते. आणि एका स्मशानभूमीत त्यांना पेटवीत होते. आमच्याबरोबर फिरणारा एक माणूस अफाट श्रीमंत, तो गेला. मी त्याच्या मुलांना फोन केला, बाबा गेले, वाईट झालं. म्हटलं मी स्मशानभूमीत पोचतो, तुम्ही पण तिकडं पोचा. त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही येऊ नका स्मशानभूमीमध्ये, कारण आम्हीच जाणार नाही.
आम्ही आमच्या बाबांची बॉडी नगरपालिकेच्या माणसांची स्वाधीन केलेली आहे, तेव्हा मला कळलं की कशाचा अभिमान करायचा. जीवनामध्ये अभिमान घातक आहे. अभिमान सोडा आणि जीवनामध्ये मोकळ्या अंतकरणाने माणसांवरती प्रेम करा, साधूवरती प्रेम करा, देवावरती प्रेम करा. जगामध्ये आपल्या सुखाला कुठंच कमतरता येणार नाही. झालेली सेवा संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. हो, कीर्तनाची सेवा संपलेली आहे. कैलासवासी सौभाग्यवती वत्सलाबाई विश्वनाथ दरेकर या माऊलीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आज त्यांच्या डोक्यावरचं मातृछत्र हरपलेलं आहे कुटुंबाच्या. ज्या दिवशी घरातली एक माऊली जाते त्या दिवशी ते घर नक्कीच प्रेमाला पारखं होतं. आज तुमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी असतील तरी मात्र त्यांचं प्रेम मात्र तुम्हाला मिळत नाही. ही जीवनातली खूप मोठी खंत आपल्या कुटुंबामध्ये निर्माण झालेली आहे. परमेश्वर आपल्याला ते दुःख सहन करण्याची शक्ती देवो. त्यांची मुलं, त्यांच्या मुलाचं मला नाव माहीत नाही, काय सीताराम आणि बाळासाहेब अशी 2 त्यांची मुलं आहेत. मुली असतील किंवा नातवंड असतील त्या सर्वांना माझ्याकडून शतशः धन्यवाद देतो. या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित हरिभक्तपरायण महाराष्ट्रातले एक नामवंत गायक, ज्यांच्या आवाजाचा दर्जा सांगतो का त्यांनी किती साधना केली असेल, नवनाथ महाराज दिगीकर. आणि आपलं नाव चौधरी महाराज आमच्या मुंबईमध्ये असतात कार्यक्रमासाठी. आणि दादाच्या पक्वाचा असा काही प्रश्नच नाही. संतोष दादा दीक्षित एक वारकरी संप्रदायातील युवा मृदंगाचार्य आणि आपल्या तालुक्याचं भूषण येते गोड असा पक्वास त्यांनी या ठिकाणी वाजवलेला आहे. मी या भागामध्ये कुठं आलो का माझा पहिला सगळ्यात फोन असतो आमच्या मनोजदादा वाघ आणि आमचे भाऊसाहेब कोल्हे. अगदी कौटुंबिक संबंध माझी या मंडळीशी आहे. आलो की अगदी कुटुंबासारखी सेवा करतात. रात्री त्यांच्या घरी आलो, एकत्रच आम्ही भोजन केलं. रात्री तिथं त्या साईबाबाचा प्रसाद घेतला. सकाळी दादांच्या घरी नाश्ताही त्या ठिकाणी झाला. निघालो. सतीशदादाचा रात्री आम्हाला सतीशदादा भेटला, जवरे मला वाटते त्यांचं आडनाव. मला म्हटलं आमच्या घरी नाश्त्यासाठी या. पण मी गोड खात नसल्यामुळे तिथं थोडा का होईना पण त्यांच्याकडे मी नाश्ता केला. त्या ठिकाणी सगळी माणसांची साखळी अशी जोडत जाते. या भागामध्ये आल्यानंतर अनेक माणसं माझ्या जिव्हाळ्याची, माझ्यावर प्रेम करणारी मला भेटत असतात. त्याच्यापैकी आता एक नवीन जोडलेलं व्यक्तिमत्व आमचा हा भूषण कोल्हे. भूषण कोल्हेकडे आमच्या कंपनीची एक आमच्या कंपनीचा तो या भागातला डिस्ट्रीब्युटर आहे. तू म्हणाल तुमची पण कंपनी आहे का? हो हो, माझीसुद्धा कंपनी. म्हणजे आम्ही एक उद्योग व्यवसायामध्ये आम्ही सहभागी आहोत. कसं असतं की आमचे वडील मला सांगायची एक गोष्ट, मनोज भाऊ, संसार मेहनतीने करायचा आणि प्रपंच मस्तीने करायचा, परमार्थ मस्तीने करायचा चांगला. आणि म्हणून आम्ही या भागामध्ये उद्योगासाठी येत असतो. आमची पशुखाद्य निर्माण करण्याची कंपनी आहे. पशुखाद्य, जनावरांना जे खाद्य लागतं ते. आणि आम्ही केमिकल रहित असलेलं, म्हणजे केमिकल न टाकलेलं खाद्य आम्ही या भागामध्ये भूषणकडं आम्ही ठेवलेलं आहे. आता आपल्या इकडच्या लोकांना काही केमिकल मिश्रित खाद्य लागत असेल तो भाग वेगळा आहे, तेव्हा त्यांच्याकडे आम्ही ते खाद्य ठेवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आपलं एम पॉवरचं खाद्य जात असतं. कोल्हे बंधूंच्या माध्यमातून भूषणचा परिचय, भूषणच्या माध्यमातून अनेकांचा परिचय या भागामध्ये झाला. आणि महाराष्ट्रामध्ये कीर्तन करीत असताना 31 वर्ष मी सेवा करतो जवळजवळ. महाराष्ट्र, भारतभर आणि आपल्या सगळ्यांच्या कृपेने देशाच्या बाहेरसुद्धा दरवर्षी 2 वेळा जाण्याचा योग येतो. मग दुबई असेल, मॉरिशस असेल, श्रीलंका असेल, तिथं ज्ञानेश्वरीचे कार्यक्रम आमचे होत असतात. या ठिकाणी आज आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या भेटी झाल्या. मी स्वतःला भाग्यवान समजतो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोलिले पुरी देवा कोडी मुक्तरी. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आ नाही विचारिला अधिकार नाम. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणी ज्ञानेश्वरा राखा पाया पैठण करा. करा क्षमा